तेजे नानाजान जफर सिद्धी बाबा साहब दिले आणि त्यांची तरबिबेन तो आज हाफिज कुरान जाता हे एक व्हडले आजूबाजी जातले की भटकरे भितर एटली कमंबरी भितर अजून खंयच्यो हिफ्जे कुरान मुकम्मल केले नाही. आज उदाहरण चेडू कुरान मजीदची हिफ्जीची तकमील केलो. आम्ही अल्लाह कडे दुआ करता कि अल्लाह ताला एक आमिल भी कुरान करो, कुरानचे मुफस्सिर करो आणि हे जे कुरान मजीदची व्हडली खिदमत केली. आम्ही जमात इस्लामी हिंद भटकर टिकून गायला न सिर्फ जड़वा मुबारकबाद का पण तेजी हौसला अफजाई करून आम्ही का करू शकतात. आम्ही हिंगा आपली वडली जबरदस्त साधन होता ही आमची संस्था जड़वा सभा कुसून ज्यादा ही आमची संस्था आणि यांचे आजोबापा को वडले कमाल केले होते. जफर सिद्धी बाबा साहब ते आज टिकून च्या वर्षा कुरान मजीद हिफ्ज केले. त्यांना एक रगबत पैदा झाली आणि हो चिराग जे कोणतो अल्लाह ताला त्यांचे सीना घेऊन तबीर केलो होतो चिरागातून उजवाड आणि फैलवते वाटे आणि हे जे जरिया त्यांचे घरची चढ़वे को हिफ्ज कुरान की तकमील करते वाटे त्यांचे बापा को आणि आजोबापा को नाना को समय मुबारकबाद के मुस्तहिक वाटे. हमारे अल्लाह ताला से दुआ है जैसा ये बच्चा अपने सीने में ये महफूज कर लिया है ऐसा ही उसको कुरान का फहम भी हासिल हो और कुरान का दाई बनकर जो है हमारे मिल्लत में कुरान का असल जो पैगाम है पूरे मिल्लत में पहुँचाए. يجدوا فيكم بالبحر واعلموا أن الله مع المتقين. وإذا أنزلت سورة فمنهم من يقول أيكم زادت هذه إيمانا فأما الذين آمنوا فزادتهم إيمانا وهم يستبشرون وأما الذين في قلوبهم مرض فزادتهم رجسا إلى رجسهم وماتوا وهم كافرون. أولا يرون أنهم يفتنون في كل عام مرة أو مرتين ولا يتوبون ولا هم يذكرون. إذا ما أنزلت سورة نظر بعضهم إلى بعض هل يراكم من أحد ثم انصرفوا صرف الله قلوبهم بأنهم قوم لا يفقهون. لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. صدق الله العلي العظيم. Enggaklo nanna manana chau jo konte idol Allah so kalam jo konte shabir sina gitar mahfuz karota कहीं मामूली चीज़ नहीं बल्कि कुरान पाक जो तो अक्षर तमाम जब भी आसमानी किताबें अक्षर ये आसमानी किताबें अल्लाह के कलाम थे लेकिन ये जो कहते हैं कुरान जो कहते हैं सिर्फ अल्लाह से कलाम ना है अल्लाह की सिफत ही ये दो लोग कलाम आणि ये दो अल्लाह की सिफत आणि ये दो कलाम पाक अपने सीना पर महफूज होता तो अल्लाह की बड़ी ज़बरदस्त नियामत ही हर एक लोग जेका हासिल करू सके ना आणि ही सिर्फ अल्लाहची मोहब्बतची अलामत ते बंदा असेल जो पण त्याने मौका देता हर गैर की दबरसन सरफराज जाऊ सके ना तरी कुरान
जो बंदे एजाज कुरान जो बंदे एजाज अशे जो बंदे एजाज मिलला हा तमाम कुतुब ऊपर अल्लाह के कलाम नमचान ते अल्लाह के कलाम जो बंदे महफूज होता आपले सीना तो वो अल्लाह करे बली जबरदस्त जो मकाम अशे हदीस है का खैरुकुम मन तअल्लम अल कुरान व अल्लम तुम यानी तुमचे में सम्मान बेहतरीन तो घे जो कोण कुरान शिकता शिकवता घे तरी जो कोण कुरान शिकता शिकवता तो वो अल्लाह कडे एवढं जबरदस्त जो एजाज जशी कुरान विषयी एवढं जबरदस्त कलाम असे तरी तेजे जो कोण रब राहता जो कोण मुनासबत राहता तेजे त्यांचं पण मकाम अल्लाह कडे एवढं जबरदस्त असे जे के टाव पर कुरान नाजिल झालो तिने का बनून गेले उम्मुल खुरा बनून गेले तमाम शहराचं वडलं उम्मुल खुरा आणि खुद कुरान पाक का बनून गेले उम्मुल किताब बनून गेले उम्मुल किताब आणि अल्लाहचे नबी जो कोण ते जो कोण कुरान उतरलो होतो ते का बनून गेले ते का अल्लाहचे नबी आणि सरदार अंबिया बनून गेले जिब्रील अलैहि सलाम का लक़ब देऊन गेलो तमाम अंबिया आणि तमाम फरिश्ताचे सरदार तर जो कोण निस्बत ही किताबां लागली तो अल्लाह कडे वडलो मकाम हासिल केलो और कुरान ही का ये एजाज है कि अल्लाह ताला की मेहरबानी से ऐसे छोटे बच्चों के दिलों में भी जो है कुरान पूरा महफूज होकर है मैं क्योंकि जमाते थाने करतो आणि हे मजे करतो तुझा प्रथम माझा भाव तुमचोही भक्ताचो इस्तकबाल पण करताय ना आणि तुम्ही येऊन आमची चढवाई आमचे भाव असे आमचे चढवून एका कुराणाची टेस्टची साधन हासिल केला ती खोशेबद्दल तुम्ही आमची सामील झाले त्याचं खूप मी तुमचं शुक्रिया अदा करता हे सिर्फ आमचे घराण्याची खुशी न बल्कि गावाची बल्कि उम्मतीची खुशी हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि सीरत भितर येता वचून ते 7 वर्षाची उमरे भितर तिचे कुराणची साधन हासिल केली चढून 7 वर्षाचा अजून झाला ह्याच्या पाठून ते म्हणजे जी नानी आणि नाना जे म्हणते मदत केला हा त्याची जे म्हणजे मेहनत केला हा यकीनन अल्लाह रब्बुल इज्जत त्यांचे सर्व आजारचो आणि त्यांचे सर्व आखराचो खजाना शेकस त्यांचे माय बापा म्हणते अल्लाह ही नेमतेन सरफराज करो